आपले बाबा वार्ड नंबर 3चे ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्या हिशोबाने आपण वार्ड नंबर 3 मध्ये कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या किंवा जनतेसाठी काय करत आहात? नमस्कार, माझं नाव हमीद कुरेशी, वार्ड नंबर 3, मुक्काम पोस्ट डोनगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. माझे बाबा वार्ड नंबर 3चे सदस्य निवडून आले 2020-21 मध्ये. तेव्हापासून मी जनतेच्या मदत राहून जनतेचे कामं करतो, जनतेच्या समस्या मिटवतो. आज मला आपल्या न्यूज चॅनल शब्दवाणी संवाद साधताना काय बोलायचं आहे. मला जनतेची समस्याबद्दल बोलायचं आहे, मला जनतेची फसवणूक होत आहे त्याबद्दल बोलायचं आहे, आणि मला विकास कामाबद्दल बोलायचं आहे. पहिली गोष्ट, जनतेची फसवणूक होते. काही एजंट लोक धान्य दुकानदारामार्फत राशन बनवून देतो, त्याच्यात मी नाव वाढवून देतोय, त्याच्यात मी तुम्हाला नवीन राशन आणून देतोय, नवीन राशन परमिट आणून देतोय, दुय्यम परत ज्याला म्हणतात, आणि त्यांच्याकडून 3-3 हजार 4-4 हजार रुपये अशी कमिशन घेतात, आणि नंतर त्या लोकांचे काम होत नाही. माझं म्हणणं आहे, मित्रांनो, पैसे घेतले तर त्यांचं काम झालं पाहिजे, आणि जर त्यांचं काम होत नसेल तर गरीब लोक आहे, गरीब मजूर लोक आहेत, तर त्यांचे काम नाही झालं त्यांचे पैसे परत देऊन टाकायचे. आणि जनतेलाही माझं आव्हान असं आहे की तुम्ही एजंट लोकांजवळ आपलं हे करता, राशन बनवून द्या, जन्माची नोंद करून द्या, हे करून द्या. आम्ही आहोत ना आपली मदत करायला, आमच्याशी संवाद साधा ना तुम्ही. आम्ही वार्ड नंबर 3चे खूप लोकांचे कामं केले, विचारा वार्ड नंबर 3च्या लोकांना. 1 रुपया न घेता, पैसे लागत नाही ना, कुठेही कोणताही अधिकारी पैसे घेत नसते. हे मधात हे लोक तुम्हाला फसवणूक करतात तुमची, आणि तुम्ही भोळेपणात जाता आणि काम करून घेता. हे जनतेचे कामाचा विषय झाला. तुम्ही वार्ड नंबर 3च्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने किंवा कामाच्या सुविधा त्या वार्ड नंबर 3 मध्ये काय काय सुविधा उपलब्ध केल्या, ज्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेला हे वाटते की आपले रस्ते, नाल्या, पाण्याची सुविधा, याबद्दल आपण काय केलेलं आहे? चांगला प्रश्न विचारला आपण, खूप चांगला प्रश्न विचारला. वार्ड नंबर 3 मध्ये नाही तर तुम्ही म्हणजे 4 मध्ये पहा, खडीकरणाची कामं केली. वार्ड नंबर 3 मध्ये नाल्याचे कामं केलेत. वार्ड नंबर 4 मध्येही नाल्याचे कामं केलेत. वार्ड नंबर 5 मध्येही खूप कामं झालेली. नाही, आम्हाला दुसऱ्या वार्डच्या बद्दल नाही. आज तुमचे बाबा अपक्ष म्हणून वार्ड नंबर 3 मध्ये आहेत. वार्ड नंबर 3 मधल्या कामाबद्दल बोला. वार्ड नंबर 3चे कामं केले ना सर. हो का? हो, आम्ही नाल्याचे कामं केले, आम्ही खडीकरणाचे कामं केले, आम्ही RCCचे कामं केले, आम्ही लोकांची समस्या मिटवण्याचं कामं केले. आणि मी बाबा जरी वार्ड नंबर 3चे आहात, पण मी असो, आमचे सहकारी असो, आमचे सरपंच आहे, आमचे उपसरपंच आहे, आमचे सदस्य आहे, आम्ही सर्व कोणत्याही वार्डचा विषय न करता प्रत्येक गावात प्रत्येक लोकांची समस्या मिटवायचं काम करतो. आणि तुम्ही बोलले हे काम केले की खरंच हे तर काम केलेच आम्ही, पण राजकारण हा माझा व्यवसाय नाही. मला समाज कामं करण्याचा छंद आहे. मी तो काम करतो, मला त्याच्यात आनंद भेटतोय. मी कोणाकडून 1 रुपयाही न घेता त्यांचं काम करतो. मी माझ्याकडे येऊन तर पहा, मला काम विचारून तर पहा. तुम्ही सांगा ना, अमित भाईनं हे काम माझे डॉक्युमेंट्स घेतले आणि अमित भाईनं माझं काम नाही करून दिलं. काही लोकांचं म्हणणं आहे की अमितभाई फक्त एक प्रसिद्धीसाठीच लोकांच्या मधात राहतात आणि नंतर मग त्याची कामं होतात किंवा नाही होत, फक्त प्रसिद्धीसाठी राहतात. हे कितपत खरं आहे? हे 100% खोटं आहे. मला प्रसिद्धी जर हवी असती तर मी खूप काही कमावलं असतं. मला काही प्रसिद्धीची गरज नाही. मला देवानं खूप काही असं दिलेलं आहे तर मला प्रसिद्धी करायचं काम नाही. माझी प्रसिद्धी लोकांच्या तोंडावर आहे. मी लोकांचे कामं केलेले आहे, हीच माझी प्रसिद्धी. हे असं तर नाही की पुढच्या येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद या हिशोबानं तर तुमचे काम चालू आहे, असं काही म्हणायचं? असं काहीच माझं म्हणायचा काही अर्थ नाही.
आणि मुळातही माझा व्यवसाय राजकारणाचा माझा व्यवसाय नाही आणि मलाही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचाही काय घेणे नाही. अच्छा. मी जनतेसाठी काम करत असतो, नेहमी जनतेसाठी काम करणार. मी 20% राजकारण आणि 80% समाजकारण करतो. याच्यामध्ये असं आहे की बा पुढे येणारी ग्रामपंचायत ही नगरपंचायत होऊ शकते, त्या हिशोबाने तुम्ही वार्ड नंबर 3ची तयारी करत आहात का पुन्हा? बिलकुल. जनतेनं जर मला पहिले खूप काही म्हणजे मी सांगू शकत नाही. जनतेनं मला खूप मताने निवडून दिलं, जनतेनं खूप माझ्यावर विश्वास ठेवलं आणि आज पंचायतमध्ये गेल्यानंतर जे शिकायला भेटते ते 2-3 वर्ष त्याच्यात लागतात आणि ते त्याच्यातून काही मी शिकलो. मग का बरं नाही? जनतेनं जर मला डबल संधी दिली तर मी इच्छुक आहे. अच्छा. हां, आणि त्यांचे कामही करायला इच्छुक आहे. आता पुढे येणार माझा अनुभव वाढला आहे ना. आता पुढे येणाऱ्या म्हणजे जे राजकारण आहे, विधानसभा आहे, तर याबद्दल आपलं काय मत आहे? ते तर जनता ठरवणार. येणाऱ्या काळामध्ये आपले काय म्हणजे ठरलेलं आहे किंवा जनतेसाठी आपण कशी सुविधा करणार किंवा जनतेसाठी किती तत्पर राहणार? मी जरी निवडणुकीमध्ये उभं राहिलो नाही राहिलो तरी मी जनतेच्या मदत राहून, जनतेच्या सोबत राहूनच त्यांच्या समस्या मिटवणार, त्यांचे कामं करणार. त्यांचे पंचायत समितीचे जे दाखले असतात जन्माचे नोंदी, तेही त्यांना 1 रुपया न लावता, 1 रुपया न खर्च येता त्यांना काढून देणार. त्यांचे राशन कार्डची कामं करणार, त्यांना मदत करणार. जितकी मदत माझ्याकडून झाली तितकी मी करणार. त्यांना कोणतीही अडचण असली तर त्यांनी माझ्यासोबत संवाद साधावा. मी त्यांच्यासोबत यायला तयार आहे. कुठेही कोणतंही काम असो, किंवा पोलीस स्टेशनचं काम असो, जिल्हा अधिकारीकडचं काम असो, तहसीलदार साहेबाचं काम असो किंवा BDO साहेबाकडे असो, त्यांची काही समस्या असली किंवा दवाखान्याचं काम असो, मी प्रत्यक्षात 24 तास त्यांच्यासोबत उभा आहे. मला तुम्ही कितीही वाजता फोन करा, दवाखान्याचं काम असो, कशाचं काम असो, मी 24 तास तुमच्यासाठी येणार आणि तुम्हाला सेवा देणार, तुमची मदत करणार.